नमस्कार. आज आपण आलो आहे नेवासा गावामध्ये आलो आहे. नेवासा गावामध्ये आपणाला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे जे ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिले आहेत त्या पैज खांबापाशी या ठिकाणी आहे. श्री क्षेत्र नेवासा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारा हा ऐतिहासिक ठेवा आहे. तर आपण या भागात आल्यानंतर या ठिकाणाला निश्चित भेट द्यावी हीच एक विनंती. आज आपण आपल्या ह्या मूर्ती मंदिर श्री क्षेत्र निवासा ह्या स्थानामधली थोडक्यात जी काही माहिती माझ्या अल्पशा विचारानं जो आहे तो विचार मी तुमच्या पुढे ठेवतो. माऊलींनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली. माऊलींनी ज्ञानेश्वरी ही नेवाशाला का सांगितली तर ह्याच ठिकाणी भगवान महाविष्णूने द्वापार युगामध्ये ह्याच ठिकाणी 10 दिवस निवास करून देवदानवाला जे अमृत दिलं, देवाला अमृत दानवाला मध्ये म्हणजे भगवंतांनी इथे जे कार्य केलं ते द्वापार युगामध्ये केलं. द्वापार युगामध्ये करताना भगवान महाविष्णूने स्वतःचं रूप बदलून मोहिनी रूप धारण केलं आणि गणवी काढानं जे देवाला अमृत आणि दानवाला मदिरा दिली म्हणजे खरी सारासाराची वाटप भगवंतांनी द्वापार युगामध्ये केली. पण ते अमृत वाटप करत असताना भगवान महाविष्णूने ह्या स्थानामध्ये 10 दिवस निवास केला म्हणून नेवासा. पण नेवासा इथे नेवासाला नेवासा हे नाव पडण्याचा उद्देश काय आहे, इथे निवास केला म्हणून याला नेवासा हे नाव. नेवासाचं पहिलं ह्या गावाचं नाव हे माळसापुरी. भगवान महाविष्णूने मोहिनी रूप धारण करून ह्या माळसापुरीमध्ये 10 दिवस निवास केला म्हणून नेवासा. पण माळसापुरीचं नाव खंडित आहे. माळसापुरीचं नाव खंडित होऊ नये म्हणून भगवान महाविष्णूने ज्या जागेवरती स्वतःचं प्रगटीकरण केलं, ही मोहिनी रूपात प्रगट केलं, त्या भगवान महाविष्णूंनी मोहिनी या नावाला म्हाळसा हे नाव ठेवून घेतलं स्वतः. या नेवाशाचा निवास करून नेवासा झाला. माळसापुरीचं नाव खंडित होऊन ही मोहिनी त्या जागेवरती प्रगट झाली. त्या मोहिनीने स्वतःला म्हाळसा हे नाव ठेवून घेतलं आणि ती म्हाळसा त्या भगवान महाविष्णूचं माळसेचं माहेरघर आज आपण असं म्हणतो तो माळसेचं माहेरघर. पण माळसेचं माहेरघर कसं तर ज्या स्थानामध्ये आपला जन्म झाला तर भगवान महाविष्णू ह्या स्थानावरती स्वतः होऊन मोहिनीच्या रूपामध्ये प्रगट झाली होती, त्यांचं माहेर केलं. असं हे भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली म्हणून भगवंताने त्या काळामध्ये तो अमृताचा कुंभ त्या खांबापाशी ठेवला. तसं हे पुरातन दंड कारण त्यावेळेस हे खांब नव्हतात. द्वापार युगामध्ये हा खांब नव्हता. पण त्या काळामध्ये भगवंताने ह्या दंडकारणामध्ये जो अमृताचा कुंभ ह्या खांबाजवळ जिथे खांब आहे त्या खांबाच्या जागेवरती ठेवला. पण ठेवण्याचा उद्देश काय, भगवंताला काय वाटलं का पुढील कलियुगामध्ये आपल्याला ज्ञानोबरायांचं रूप घेऊन ह्याच जागेवरती यायचं. मग पुढे कलियुग ते द्वापारयुगमधला कालखंड 5000 काही वर्षाचा आहे. मग तो अमृताचा कुंभ इथं जर ठेवला तर त्याचा काय पालट होईल, काय पालट प्रलयाच्या ओघात काय पालट होऊ नये म्हणून भगवान महाविष्णूंनी तो अमृताचा कुंभ शाश्वत राहण्याकरता त्या खांबाची निर्मिती त्या काळात केलेली, स्वतःच्या हाताने केलेली म्हणून. आणि तो कुंभ त्या खांबामध्ये निर्मिती करून घ्या. तो खांब असा खरा क्रॉस आहे. त्या खांबावरती चंद्र सूर्याचे चित्र आहे. तो क्रॉस कसा आहे, तो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उत्तर म्हणजे असा क्रॉस आहे. ज्याची निर्मिती ईश्वराने केली ते ईश्वराची जी निर्मिती ही जगाची वेगळी असते. तुम्ही म्हणता जगाची वेगळी कशी, तर भगवान जो काही निर्माण करतो तो सगळं काही जगाची वेगळं. जगात अशी आपण इतके समजा लोक आहेत किंवा माणसं आहेत, एकासारखी एक व्यक्ती लगेच नाही. जर 2 व्यक्ती सारख्या असल्या तर अनेक घोटाळे होते म्हणून भगवंताची निर्मिती ही जगाची होती. पण ज्या खांबाची निर्मिती केली तो क्रॉस असा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नाही, त्याचा असा क्रॉस दिशा आहे. त्याच्यावरती चंद्रसूर्य हे चित्र आहे. चंद्रसूर्याचं काय प्रतीक आहे तर ज्या खांबाला टेकून तो खांब भगवान महाविष्णू त्या द्वापार युगामध्ये त्याची निर्मिती केली. मग त्या खांबाला तो द्वापार युगातला खांब, मग तो खांब भगवंताच्या स्वतःच्या हाताने तयार झालेला. त्या खांबाचं नाव हे करवीरेश्वर. त्याचं नाव करवीरेश्वर का, कर म्हणजे हात. ज्या ईश्वराने ज्या खांबाची निर्मिती केली म्हणून करवीरेश्वर. त्याच खांबाला टेकून माऊलींनी कलियुगामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि ज्ञानेश्वरी रचना करत असताना माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य करून त्या ज्ञानेश्वरीची रचना केली. त्या खांबाला स्पर्श करून माऊलींनी त्या खांबात आधार घेऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितलं.
तो कालखंड शके 1212 इसवी सन 1290. त्या काळाला आज 735 वर्षे आज पूर्ण होती. पूर्ण 700 तर माऊलींनी त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगताना ह्या स्थानाचा परिचय दिला. तर तो परिचय ज्ञानोबा राय म्हणतात तर हे स्थान कसं आहे, इथे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी का सांगितली, इथे भगवान महाविष्णूने वास्तव्य करून अमृताची वाटप केली, भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली, म्हणून ज्ञानोबारांनी इथे ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली, अमृतानुभवाची ग्रंथाची रचना केली. तो कालखंड शके 1212. माऊलींनी ज्या खांबाला टेकून जो संदेश जगाला दिला आहे तो संदेश देताना ह्या स्थानाचा परिचय सांगितला. हे स्थान ज्ञानोबाराय म्हणतात कसं आहे तर त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जे तर जगाचं जीवनसूत्र श्री महालय असे ह्या स्थानाचा इतका व्यापक परिचय गेला. हे स्थान कसं आहे त्रिभुवनात पवित्र आहे, अनादि कालापासून पवित्र आहे. जगाचं जीवनसूत्र ज्या जागेवरती सांगितलं आहे श्रीमद भगवद्गीतेवर तो ग्रंथ सांगितला आहे हे जीवनसूत्र आणि महालय ज्याचा लय होणार नाही तो महालय तो खान म्हणजे जगात एकमेव अशी वस्तू आहे. ज्ञानोबारांनी ज्या ठिकाणी ज्या गोष्टीला स्पर्श केला, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, माऊलीचा स्पर्श ज्या खांबाला झाला तो खांब आज आपल्याला साक्षी देतो. आता ज्ञानोबांनी जी भिंत चालवली आळंदीला चालवली ही योग्य आहे, प्रमाणानं योग्य आहे सगळ्या काही गोष्टी, पण ती भिंत आज समजा त्या जागेवर आहे का दुसऱ्या जागेवर आहे किंवा कशी ती आपल्याला काय सांगता येत नाही. बरोबर. पण ज्या खांबाला टेकून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली तो आपल्याला अवगत आपल्या समोर स्वयंरूपानं आपल्याजवळ आहे. बरोबर. म्हणून ज्ञानोबांनी ह्या स्थानाचा परिचय दिला की हे स्थान त्रिभुवन चंद्र आणि भगवंतांनी इथे 10 दिवस निवास करून ते मोहिनी रूपामध्ये धारण करून ते कार्य केलं. ते 10 दिवस देवाला अमृत दानवाला मंदिरामध्ये घरी सारा असा भस्मासुर नावाचा दैत्य अधिक राहू नावाचा दैत्य यांचा वध करून इथे कार्य केलं. आणि भगवंतांनी ते कार्य करताना इथे भगवंताच्या पदस्पर्शाने ही भूमी झाली म्हणून ज्ञानोबांनी ही ज्ञानेश्वरी सांगितली. आणि ती ज्ञानेश्वरी सांगताना ज्या खांबाचा आधार घेतला त्या माऊलीने त्या खांबाला नाव दिले पैस. हां. पुरातन नाव त्याचं करगिरेश्वरी, पण माऊलीने आधी पैस का नाव दिलं तर पैस ज्या खांबाचा आधार घेतला आहे माऊलीने वयाच्या 16व्या वर्षी तो माऊलीचा आधारस्तंभ आहे. ज्या खांबाचा आधार घेऊन त्याचं नाव पैस दिलं आहे. पैस म्हणजे प्रचंड, पैस म्हणजे व्यापक, पैस म्हणजे विशाल, पैस म्हणजे प्रशस्त, पैस म्हणजे व्यापक किंवा पसाय असा त्या पैसचा अर्थ होतो. तुम्ही म्हणता पैस आणि प्रचंड कसं काय होतो तर एक आपण सहजासहजी एक किरकोळ एक मराठीत अशी एक म्हण वापरतो. एखादं जर कार्य करायचं असलं तर तिथे किती जागा आहे बुवा तर क्षेत्रफळात असली तर त्याचं मोजमाप आपण क्षेत्रफळात घेतो, पण ज्याचं क्षेत्रफळ काढता येत नाही त्याला आपण म्हणतो आमच्याकडली जागा आईस पैस. पैस म्हणजे प्रचंड, आईस म्हणजे छोटी, पैस म्हणजे प्रचंड, असा आईस पैस असा या स्थानाचा थोडक्यात माऊलींनी परिचय दिला. ह्या स्थानामध्ये इथे नारद मुनी, भगवान महाविष्णू, चक्रधर स्वामी, भगवान महाविष्णू ह्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली. म्हणून ज्ञानोबाने इथे ज्ञानेश्वरी सांगून ह्या स्थानाचा परिचय दिला आहे. आणि ह्याच ठिकाणी ज्या खांबावर जे मंदिर ह्या ठिकाणी वंशी महाराज तांबे ह्या परिसरातले एक योग महापुरुष यांनी स्वतःची प्रॉपर्टी पूर्ण स्वतःची विकून आणि ह्या मंदिराला योगदान देऊन लोकवर्गणीतून समाजामध्ये कीर्तन करून ह्या मंदिराकरता खूप मोठं योगदान देऊन हे मंदिर आपल्यासमोर उभं आहे. त्याचे एकमेव कारण वंशी महाराज तांबे. आज हे मंदिर आपल्यासमोर दिसतं. जगामध्ये खांबाकरता मंदिर आहे, जगात मंदिराकरता खांबे, पण जगात खांबाकरता मंदिर नेवाशाला ही असतानाची विशेषता आहे. असं एक माझ्या अल्पशा विचारानं मी तुमच्या पुढे माझा जो संदेश ठेवला आहे. माझं नाव शिवाजी रामजी गोन. ह्या मंदिरात एक सेवेकरी गेली 25 वर्षापासून ह्याच मंदिरामध्ये मी सेवा करतो. म्हणून असं माऊली माझ्याकडून करून घेतली. म्हणून आज मी माझ्या पुढे जो अल्पसा विचार आहे मी तुमच्या पुढे ठेवला. रामकृष्ण रे. हाच तो पैस खांबे ज्या खांबाला माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली तो हा पैस खांब. तो असा कळस त्याच्यावरती जे चंद्रसूर्य आहे त्या चंद्रसूर्याचं काय प्रतीक आहे. माऊलीने ज्या खांबाला टेकून जगाला जो संदेश दिला तो ह्या स्थानामध्ये दिला. आणि आज जग आणि चंद्रपुरुष
चंद्रसूर्य हे दोन्हीला एकमेकाला समर्पक आहे. पण खांबाला हे चंद्रसूर्याचं प्रतीक आहे. तर जगाला जो संदेश दिला तो चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जग आहे का, जग आहे तोपर्यंत चंद्रसूर्य नेमकं काय आहे. हो हो तर चंद्र आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे असं नाही, जग आहे तोपर्यंत चंद्रसूर्य असं नाही. हे दोन्हीला एकूणाला दोन्हीला एकूणाला समर्पक आहे. जसं 1 रुपयाचं नाणं आहे, एका बाजूला अंक आहे आणि एका बाजूला चिन्ह आहे. चिन्हाकरता रुपया नाही आणि अंकाकरता रुपया नाही. त्या दोन्ही रुपयाला जी किंमत आहे तसं चंद्र सूर्य आणि हे दोन्हीला एकूणाला समर्पक आहे. पण ज्या खांबाला चंद्र सूर्य आहे त्या चंद्र सूर्याचं प्रतीक असं, ज्या खांबाला टिकून ज्ञानोबारांनी ज्या जो संत संदेश दिला तो संत संदेश जगाच्या समोर, धर्मनीतीचा संदेश जगाच्या समोर जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्रसूर्य आहे. संतांचे विचार जगाच्या समोर आहे तोपर्यंत चंद्रसूर्य असं त्या चंद्रसूर्याचं प्रतीक आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप